तर नमस्कार मित्रांनो, मी जयेश पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचंच नाव आहे आगरी तडका गावरान टेस्ट। तर तुम्ही विचार करत असाल की दररोज मी हॉटेलवरनं कटिंग करताना व्हिडिओ चालू करतो, नवीन नवीन रेसिपी दाखवताना व्हिडिओ चालू करतो, पण आज मी रस्त्यावर का उभा आहे आणि रस्त्यावर उभा राहून का व्हिडिओ काढत आहे? तर त्याचं एक कारण आहे। आज आहे माघी गणेश उत्सव आणि मी त्या निमित्ताने हॉटेलचं सर्व काम आवरून आपल्या ऑर्डर वगैरे पूर्ण करून आता आलेलो आहे सिद्धिविनायकला बाप्पांच्या दर्शनासाठी। तर आजचा दिवस आहे 22 जानेवारी, माघी गणेशोत्सव गुरुवार। या दिवशी सिद्धिविनायकचे बाप्पा यांची मिरवणूक काढली जाते, ती पण वर्षातून एकदा। विचार केला की आपण पण जाऊया, बघूया कशी असते पालखी, काय असते, आणि मी पण पहिल्यांदाच चाललेलो आहे, तर बघूया कसं होते तिकडे जाऊन। तर चला सुरुवात करूया। तर हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघा आणि आपल्या मामाच्या घरी सुद्धा गणपती आहेत, तिकडे सुद्धा जायचे आहे, मग तुम्ही पूर्ण हा ब्लॉग बघा। प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये असणारा आपल्या लाडक्या बाप्पाचा हा अविस्मरणीय अनुभव फक्त आणि फक्त तुमच्यासाठी। आगरी कोळी लोकांचा जल्लोष बाप्पाच्या चरणी, परंपरेच्या तालावर बाप्पाच्या भक्तीत आपली संस्कृती जपताना आपला नृत्य बाप्पाच्या चरणी सादर करत आहेत। गणपती बळ बुद्धी सद्बुद्धी सद्वृत्ती दे, शक्ती गणपती नित्य कर्म सुख शांती समृद्धी दे, सिद्धी गणपती यश कीर्ती शुद्धमती प्रसिद्धी दे, महागणपती स्तुती वृद्धी धनप्राप्ती उन्नती घडू दे। परंपरा वेगवेगळी, भावना मात्र एकच। प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये आवाज देखील एकच, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मित्रांनो, माझा आजचा हा अनुभव शब्दात मांडता येणार नाही। मला आता या क्षणी जे वाटते ते तुम्हाला सांगायला माझे शब्द देखील कमी पडतील, पण माझं मन पूर्णपणे शांत आहे। हे सुख, ही शांती शब्दाच्या देखील पलीकडे आहे। खरंच मित्रांनो, आज बाप्पाच्या चरणी येऊन जे समाधान मिळालं आहे मनाला, ते अमूल्य आहे। जाप जप हाती हात माझ्या नात्याला जागपण आलं, ताल मृदुंग नाल फल फूल हार मन मायेन भरून आलं। मित्रांनो, आम्ही संध्याकाळी 6 वाजता आलो होतो, आता वाजलेले आहेत 9। 3 तास आम्ही भरपूर एन्जॉय केला, खूप आनंद वाटला आम्हाला इकडे येऊन। बाप्पाला बघून मन प्रसन्न झालं आणि आम्ही फर्स्ट टाइम इकडे आलो होतो। आम्ही विचार केला होता का तिकडे जाऊया, बघूया कसं आहे, पण इकडे एवढं प्रसन्न वाटलं आणि एवढं मन हलकं झालं ना, खरंच आम्ही एवढा विचारसुद्धा नव्हता केला। आणि आता आपल्या घरी मामाच्या घरी इथं पण गणपती आहेत, तर आता आपण तिकडे जाऊन तिकडे किती आम्ही मजा करतो, किती धमाल करतो ते तुम्हाला दाखवतो। तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। मी आता आलेलो आहे घनसोली गावामध्ये आणि हे आहे संदेश दादा यांच्या घरचा गणपती। मित्रांनो, डेकोरेशन तर बघा, खूपच सुंदर असं केलेलं आहे। तर मित्रांनो, मी आता माझ्या मामाच्या घरी आलेलो आहे आणि इथं माझ्या सर्व मामी आणि मावशी मिळून खूप सुंदर असं नृत्य सादर करत आहेत।